नमस्कार. मॅथ्स P2P त्याच्यामधलं आपण जे पुढचे पाहणार आहोत प्रॉब्लेम्स. ओके, तर अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम दिले जातात आपल्याला आणि सोडवायला. ह्याच्यामध्ये बेरीज वजाबाकीचे नियम महत्त्वाचे असतात. पूर्णांक युक्त अपूर्णांक कशा पद्धतीने येतो ते गरजेचं आहे. आता इथे पाहायचे 7.2/5 म्हणजे ह्याचा गुणाकार करायचा असतो. इथे 2/5 म्हणजे 7×5 35 आणि 2 37 करायचं असतं. 37/5 ह्याचा आणि ह्याचा गुणाकार आणि वरचा अंश त्याच्यामध्ये मिळवायचा असतो. गुणुले आता इथे पाहायचं 2.1/2 बे के बे बे दुणे 4 अधिक 1 5 हा गुणाकार आहे तसा 5/2. त्याच्यानंतर हे अधिकचं चिन्ह आहे तसं आता 3.1/3 म्हणजेच काय 3 त्रिक 9 ह्याचा गुणाकार अधिक 1 10 अधिक 10/3. आता इथे भागाकाराचं चिन्ह आहे तसं 1.1/3 म्हणजे 3 3 3 1 4 4/3 अशा पद्धतीने ते करायचं असतं. हे व्यवस्थित काही जणांना हे लक्षात येत नाही कशा पद्धतीने पुढं किंवा कॅन्सल होणार आहेत का. गुणाकार असेल तिथं कॅन्सल होणार, अदरवाईज नाही कॅन्सल होणार. आता हे नियम माहित पाहिजे बेरीज वजाबाकीचे. हे सोडवताना बेरीज आणि वजाबाकीचं जिथं चिन्ह दिसेल तिथपर्यंत ब्रॅकेट करून घ्या. बेरीज आणि वजा बॉडमॉस नियम त्यानुसार सगळ्यात सोपं हे जातं आपल्याला की जिथं जिथं चिन्ह दिसेल तिथं तिथं त्या हिशोबाने करून घ्या. सगळ्यात सोपं. आता इथे बाकी कॅन्सल होणार आहे कारण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. अंश आणि छेद जिथं जिथं कॅन्सल होते तिथे करायचं. ह्या 5ला हे 5 जाणार आहेत म्हणजे इथे राहते फक्त 37/2. ओके, 37 मूळ संख्या आहे तिथे जात नाही. अधिक आता इथे एक लक्षात घ्यायचं भागिले म्हणजे उलटून गुणुले. 10/3 गुणुले भागिले म्हणजे उलटून गुणुले अंशातली छेदात छेदातली अंशात 3/4. हे ज्याला लक्षात आलं त्याला प्रॉब्लेम सुटला. आता बे पंचे 10 बे दुणे 4 3 ला 3 कॅन्सल झाले. इथे किती राहते 37/2 अधिक इथे किती राहते फक्त 5/2. आता छेद समान आहे, हे नियम आहेत. छेद समान असला तर अंशांची बेरीज होते म्हणजे 37 अधिक 5/2 37 अधिक 5 किती येते 42. 42/2 म्हणजेच किती 21चा भाग जातोय. 21 उत्तर पाहिजे त्याचं, ऑप्शन नंबर 2. तर अशा पद्धतीने हे सोल्युशन होतं. साधं असतं, सिंपल असतं, बेसिक मॅथमॅटिक्स ज्याला बोललं जातं. ओके, पुढचे ह्याच्यात बरेचसे छोटे छोटे नियम लपलेले जसं की ह्याला अंश आणि छेदामध्ये कन्वर्ट कसं करायचं आणि इथे भागिले म्हणजे उलटून गुणुले किंवा हे बेरीजचे चिन्ह आहे. मग मी बेरीज वजाबाकी आलं की ते अगोदर प्रोसेस कोणती करायची, प्रक्रिया कोणती करायची, बेसिक ऑपरेशन ज्याला बोलतो त्या हिशोबाने व्यवस्थितरित्या किंवा इथे एक नियम 3 ते 4 नियम इथे दडलेले आहेत ते व्यवस्थितरित्या आपल्याला आले पाहिजेत. आता पुढे पाहायचे लसावी आणि मसावी. महत्वाचं आहे, 1 मार्क मिळून जातो. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे जर P आणि Q चा मसावी x आहे आणि Q इज इक्वल टू मसावी x आहे आणि Q इज इक्वल टू XY तर P आणि Q चा लसावी काय असेल. लसावी काय असेल विचारले. P आणि Q ह्या दोन संख्या आहेत काहीतरी. आता आपल्या लक्षात आलं पाहिजे मसावी गुणुले लसावी LCM आणि GCD ज्याला बोलतो की पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. कारण ह्याच्यामध्ये 1 2 3च फॉर्म्युले आहेत तेवढे पाठच ठेवायचे, जास्त फॉर्म्युले नाहीत लसावी मसावीमध्ये. मसावी गुणुले लसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या हा फॉर्म्युला पाठच ठेवायचे. आता मसावी काय दिलेला आहे त्यांनी x दिलेला आहे. मसावी x च्या तिथे x लिहिला मी. ओके, मसावी लिहिला जिथे x दिलाय तिथे लिहिला. ओके ठीक आहे. गुणुले लसावी काढायचे आपण, लसावी आहे तसा ठेवला लसावी. ओके, आता P आणि Q म्हणजे पहिली संख्या लिहिली P, दुसरी संख्या काय Q, परंतु Q ची व्हॅल्यू दिलाय XY दिलेली आहे म्हणजे x इंटू ह्याला लसावी आहे तसा P ची आहे तशी आणि Q ची दिलेली XY. आता एक लक्षात आलं असेल इकडे आणि इकडे गुणाकाराचं चिन्ह आहे. ह्या x ला हा x कॅन्सल होणार किंवा तिकडे नेऊन गेलं तरी चालेल म्हणजे P गुणुले XY
डिवायडेड बाय हा एक्स होणार, हा एक्सला एक्स कॅन्सल होणार, म्हणजे लसावी इज इक्वल टू पी वाय. एवढं साधं सोपं होतं. संख्या न देता अशा पद्धतीने विचारलं होतं. पी वाय कुठे येते तर इथे, अशा हिशोबाने. आणि पेपरमध्ये डिरेक्टली सोडवायचं, इथूनच इथे कट करायचं, हे काय सोडवायचं नसतं कारण स्टेपला मार्क नसतात. ओके, तर हे समजण्यासाठी अशा पद्धतीने दिलेलं आहे. पी वाय त्याचं उत्तर आहे लसावी. पुढे जाऊयात. ओके, आता इथे पाहायचंय 3, 5, 7 ने भागले असता बाकी प्रत्येकी 1 उरते व 4 ने भागल्यास बाकी 0 उरते. अशी लहानात लहान म्हटलं की एलसीएम लसावी काढायचा असतो, मोठ्यात मोठी म्हणलं की मसावी काढायचा असतो. हे जे क्यूज असतात म्हणजे आपल्याला देतात की हिंट देतात तिथनं की बाबा लसावी कधी काढायचा, मसावी कधी काढायचा. आता 4 ने भागल्यास बाकी, ठीक आहे ना. मग आपण काय करणार, सगळ्यात सोपं काय, 3, 5, 7 या तिन्हींनी भागण्यापेक्षा पर्यायाला डिरेक्टली 4 ने भागते तर उत्तर बाकी 0 येते का चेक करू. आता इथे 316ला 4 ने भागलं, 216ला भागलं, 136ला भागलं, 400, सगळीकडे 4 ने भागलं तर बाकी 0च येते कारण प्रॉब्लेमच तसा सेट केलेला आहे. त्याच्यामुळे जो शॉर्ट ट्रिक्स होती ह्याच्यातली ती तर कॅन्सल झाली. मग काय 3 ने, 5 ने आणि 7 ने, प्रत्येक वेळेस मग तुम्ही 3 ने, 5 ने, 7 ने इथे भागून पाहणार का, बाकी 1 उरतंय का पाहणार का, नाही ना. ह्याला नाही करू शकत आहे, म्हणजे त्याला वेळ खाऊ प्रोसेस आहे. करू शकतो पण वेळ खाऊ प्रोसेस आहे. मग 3, 5 आणि 7चा लसावी काढून पाहायचा आहे. काय एलसीएम 3, 5 आणि 7. एक लक्षात घ्यायचे, आपण अशा पद्धतीने एलसीएम काढतो. 3, 5, 7 हे काय तर क्रमवार येणाऱ्या विषम संख्या आहेत आणि त्या म्हणजे विषम संख्या आहेत पण मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्यांचा लसावी काय असतो, त्यांचा गुणाकार असतो. म्हणजेच काय, ह्याचं काय, ह्याला कशानेच भाग जात नाही. मग लसावी काय, ह्याचा लसावी 3 गुणुले 5 गुणुले 7 सरळ सरळ आहे. ते मूळ संख्या आहेत, मूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार आहे. 3 5 15, 15 7 105, 105 त्याचा लसावी आलेला आहे. आता 105 इथं उत्तर कुठे दिसतंय का, नाही दिसत आहे. मग 105च्या पटीतली संख्या लिहायची. 105 गुणुले 2 केलं तर 210, 210 कुठे दिसतंय का, नाही दिसत आहे, 216 येते. आता 105 गुणुले 3 करा, 105 गुणुले 3 केलं, 3 5 15. ओके, चला एक जो आहे तसा 3 1 3, 315. आता 315 गुणुले 3 केलं तर 315, इकडे 436ला जाण्याची गरज नाही कारण 316 आहे इथे. आता काय विचारले की भागले असता प्रत्येकी बाकी 1 उरते, म्हणजे ह्या 315 मध्ये अधिक 1 मिळवायचे, 316 त्याचं उत्तर पाहिजे. एवढं करायचं होतं, बाकी काहीच नव्हतं करायचं याच्यामध्ये. ओके, लक्षात आले. काय करायचं, यांचा लसावी काढायचे. लसावी जे येईल, लसावी आला 105, मग त्याच्या पट्टीतलं काढायचे कारण ऑप्शन मध्ये नाही येते. पट्टीतलं काढल्यानंतर 2ची पट केली तर ते उत्तर नाही येते, जवळ कुठेच नाही. मग 3ची पट केली, ती पट केली त्याची 315, अधिक 1 का मिळवलं तर बाकी 1 उरते. पाहायचं 316ला सगळ्यांनी 3 ने, 5 ने, 7 ने बाकी 1च उरणार आहे. 4 ने भागितलं तर 0च उरणार आहे. एवढं काहीच करायची गरज नाहीये. तर अशा पद्धतीने सोडवायचे. पुढचं पाहूयात. हा, आता इथे ना हे दोन्ही पद्धतीने सोडवता येतं, काही अडचण नाही. दोन्ही पद्धतीने म्हणजे कसं सांगतो की तोच प्रॉब्लेम आहे, लसावी गुणुले मसावी, लसावी गुणुले मसावी, लसावी गुणुले मसावी इज इक्वल टू पहिली संख्या दुसरी संख्या. आता गुणोत्तर काय दिले, 2/3 दिलेले आहे. लसावी काय दिलाय, 48 दिलेला आहे. आता 2 मेथड आहेत, पर सांगतो 2 मेथड कशा. आता पहिली संख्या मी म्हणली तुमची ही किती आहे, 2x, आणि दुसरी संख्या म्हणली 3x. ठीक आहे, जे काय येईल ते. आता लसावी मसावी, लसावी गुणुले मसावी, लसावी 48 मसावी काढायचं आपल्याला. आता त्याच्यानंतर काय, दोन्ही संख्यांचा गुणाकार 2x गुणुले 3x जे काय असेल ते. आता मसावी इज इक्वल टू हे किती येणार आहे, 6x चा वर्ग येणार आहे डिवायडेड बाय 48 जे काय असेल ते. लसावी गुणुले मसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या, ज्या पद्धतीने येते ते. आता इथे हा x इथे जाणार आहे, 6 1 6, 6 8 48 बरोबर आहे. आता मसावी इज इक्वल टू x स्क्वेअर डिवायडेड बाय 8.
आता इथे मसावी एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 8 लिहिला, त्याला आता तुम्ही काय करणार आहे, त्या 2x ने गुणणार आहे, परत त्या 3x ने गुणणार जे काय असेल ते. तर हा फॉर्म्युला इथे फिट होतोय का, नाही फिट होत. फॉर्म्युला बसतोय लसावी गुणुले मासावी 2x आणि 3x, नाही बसत आहे. आता अजून एक फॉर्म्युला, 2-3च फॉर्म्युले. लसावी डिवायडेड बाय मसावी इज इक्वल टू असामायिक अवयवांचा गुणाकार. हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे लसावी गुणुले मसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. आणि दुसरा फॉर्म्युला काय, लसावी गुणुले मसावी, म्हणजे जर असं गुणोत्तरात दिलं तर लसावी भागिले मसावी इज इक्वल टू असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी किती दिलाय, 48, आणि मसावी काढायचे आपल्याला, इज इक्वल टू असामायिक अवयव दिले, हे म्हणजे असामायिक, गुणोत्तर म्हणजे असामायिक. किती आहे, 2 गुणुले 3. ओके, म्हणजे 48 हे भागिले 6 इज इक्वल टू मसावी. 6 के 6, 6 8 48, मसावी आला 48. पहिली संख्या काय येणार आहे, मसावी आला 8, 6 8 48. पहिली संख्या येणार आहे 2 गुणुले 8, दुसरी संख्या येणार आहे 3 गुणुले 8. मोठी संख्या विचारली तर इथे 3x येणार आहे, लहान संख्या 2x येणार आहे. 8 दुणे 16 आणि 8 त्रिक 24, त्या दोन संख्या कोणत्या आल्या, 16 आणि 24. आपल्याला विचारलंय त्यांची बेरीज विचारलेली, 16 अधिक 24 किती येणार आहे, 6 4 10 चा 1 4, 40. अशा पद्धतीने दोन्ही फॉर्म्युले सांगितले, दोन्ही वेगवेगळे प्रॉब्लेम घेतलेले आहेत. लसावी आपण मसावी इज इक्वल टू असामायिक अवयवांचा गुणाकार. ओके, तर त्या हिशोबाने सोडवायचं होतं ते. पुढे जाऊयात. त्या दुसऱ्या ह्याने पण प्रॉब्लेमनी येऊ शकतं. म्हणजे LCM आणि GCD इज इक्वल टू इथे किती आलं तर आपलं 2x आणि 3, आणि इथे काय दिलं तर 48 डिवायडेड बाय 6 केला 8. इकडे जाणार ते एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय, त्याने नाही, हे हाच फॉर्म्युला लसावी आपण मसावी इज इक्वल टू असामायिक अवयवांचा गुणाकार. पुढे जाऊयात. हा, आता हा प्रॉब्लेम आत्ता चालता एक्झामला ह्या, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम फॉर्मॅट केलेला आहे अशा पद्धतीचा. हे कसं असतं सांगतो, 1/5 वजा 1/6, म्हणजे 6 एके 6 आणि 5 एके 5, म्हणजेच इथे किती येणार आहे, आणि ह्याचा गुणाकार असतो क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 6 वजा 5, आणि इथे काय येणार आहे 5 गुणुले 6, म्हणजे 1/5 गुणुले 6 म्हणजे 30 किंवा हे आलं का, हेच अशा पद्धतीने असतं. आता इथे पण काय येणार आहे, 1/6 वजा 1/7, इथे काय येणार आहे, हे अधिक 1/7 वजा 1. आता ह्याला हे कॅन्सल होत जाणार आहे, ह्याला हे कॅन्सल होत जाणार आहे, म्हणजे पहिली आणि शेवटची टर्म फक्त शिल्लक राहणार आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता इथे पहिली टर्म जर म्हटली, 20 पदांची बेरीज सांगितलेली आहे. आता दोन्ही पद्धतीने येतं बरं का, 20 पदांची. आता ही पहिली टर्म आहे, ही पहिली टर्म आहे, आणि शेवटची टर्म म्हणजे पहिली टर्म काय राहते, 1/5. हे कॅन्सल होत जाणार आहे बरं का. हे 6 ला 6 कॅन्सल होणार, 7 ला 7. ह्याचं सोल्युशन मी आता सांगितले, वजा 1/, म्हणजेच हे येतं. आता अशा पद्धतीने असं सोडवत गेल्यानंतर शेवटची टर्म येईल 1/24 गुणुले 25 येईल, म्हणजे 20 पद. आता इथे हे 25 पर्यंत काय गेलं, कारण 5 पासून सुरू झाले, त्याच्यामुळे आपल्याला 20 पद. 1 पासून सुरू झालं असलं तर ते 20 पर्यंत चाललं असतं, त्याच्यामुळे इथे फसवले थोडं. ओके, तर त्या हिशोबाने नीट व्यवस्थितरित्या आपल्याला चेक करायचंय. आता एक लक्षात घ्यायचंय, हे सगळं कॅन्सल झाल्यानंतर पहिली टर्म राहते 1/5, शेवटची टर्म राहणार, हे म्हणजेच काय 1/24 आणि वजा 1/25. ह्याला हे कॅन्सल आत होत जाणार आहे, म्हणजे 1/25 शेवटची टर्म राहणार आहे. ओके, आता ह्याचा आपण 5 म्हणजे छेद सेम करून घेऊयात, समान करून घेऊयात. ह्याला 5 ने गुणला अंशाला आणि छेदाला, 5/25 वजा 1/25. आता हे छेद समान झाल्यानंतर छेद आहे तसा, ही बेरीज वजा बाकी 5 वजा 4, म्हणजे 1/25. 1/25 राहिलं. तर 1/25 म्हणजेच किती, शून्याचा भाग जाणार आहे. इथे पाहायचं व्यवस्थितरित्या, कुठे काय 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 होते पाहायचं. 1/5 ची राहणार आहे शेवटची, आणि 1/25 ची. ओके, 5 नाही, सॉरी, इथे 5 वजा 1 आणि इथे 25, 5 वजा 1 4/25 राहते इथे.
आता 4/25 म्हणजेच किती, 0चा भाग जाणार पहिल्यांदा 40 झाल्यावर. 40 झाल्यानंतर काय, 25 एके 25, राहायला किती 15, 25 सग 150, 0.16. 0.16 कुठे येते, हे नीट व्यवस्थित उत्तर बघायचे, ऑप्शन पाहायचे कसे आलेले आहेत की अतिशय क्लोज आलेले आहेत ऑप्शन. मग ह्याच्यावर आन्सर ठोकणार कसं काय, नाही ठोकता येणार. हे ज्याला माहिती आहे त्यालाच येणार. आणि असा प्रॉब्लेम पडला होता, सेम असा प्रॉब्लेम पडला होता. ओके, आता दुसरा एक मेथड सांगतो. हे पहिली आणि शेवटची टर्म मायनस करायचे, पण लक्षात आले पाहिजे 20 पद कुठवर घ्यायचे ते. 20 पद आपल्याला 1/24/25 पर्यंत घ्यायला लागणार आहे. कारण का, तर 5 पासून सुरुवात केलेली आहे. आणि आपण काय करतो, 20 पद म्हटल्यानंतर 19 गुणिले 20 करतो, 20 नाही करता येणार तिथे. आणि दुसऱ्या एका मेथडने सोडवता येतं, ते एक ट्राय करतो. ही साधी सोपी मेथड सांगितलेलीच आहे. म्हणजे काय, डिरेक्टली शेवट इथे आता घेतलं तर उत्तर 24/25 आलं. 24/25 आलं, ठीक आहे. परंतु ह्या पहिल्या टर्म तर मायनस करायला लागतील. म्हणजे काय येणार आहे, हे 4/5 हे तर मायनस करायला लागेल. आता ह्याला 5 ने गुणलं म्हणजे 5. आता हे 20 चोक काय येणार आहे, हे गुणिले 5 गुणिले 5, 5 चोक 20 म्हणजे 4/25. आता सांगतो कसं करायचं. ही एक मेथड सांगितली, अजून एक मेथड सांगतो. आता हे जर आपल्याला 1 × 1/2 प्लस 2/3 प्लस हे 3/4 अधिक इथे 1 × 7/, असं असलं असतं ना, डिरेक्ट 1 पासून सुरू होणार असलं, डिरेक्टली उत्तर सांगतो तुम्हाला. हे नाही, शेवटचं जे असतं ना ते 7/8 हे डिरेक्टली उत्तर असतं. पॉइंट मध्ये काय असेल ते काढायचं. म्हणजे कसं, 0 88 64 राहायला किती 6, बरोबर आहे. 8 × 48 87 56. म्हणजे सांगतो. आता ह्या पण मेथडने सांगतो. आता आपण डिरेक्टली आहे ना काय करूयात की 20 इथून सुरुवात काय करायची आपल्याला, की हे 5 पासून सुरुवात केलेली आहे इथे, बरोबर, 5 पासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे मी जर 1 पासून सुरुवात केली म्हणजे गुणिले 2. आणि आपल्याला इथे काय करायचंय, 24 25 जे मागाशीच सांगितले वगैरे ते. तर हे पहिलं आहे ना 4 × 5 हे तर मायनस, ह्याचं उत्तर मायनस करायला लागणार आहे त्याच्यामुळे. आणि एक लक्षात ठेवा, दोन्ही पद्धतीने सोडवतोय. तर पहिल्या जे मेथडने सांगितले तशा डिरेक्टली जर 1 पासून असलं ना, शेवटचा आकडा पकडायचा 7/8, डिरेक्टली उत्तर लिहायचं जे काय असेल ते. ओके, दोन्ही मेथडने सांगितले, पहिला आणि दुसरा. कारण मधले कॅन्सल होत असतात, त्यामुळे पहिली टर्म शेवटची टर्म त्याची वजाबाकी करायची, जे उत्तर येईल ते. ओके, या ठिकाणी आपण इथे थांबूयात.